शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्या किसान सन्मानाचा पोचला नाही। 2 वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही किसान सन्मान निधी मिळाला नाही। शेतकरी बाबूलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांची शेतकरी सन्मानाकडे लक्ष देण्याची मागणी। तब्बल 2 वर्षापासून किसान सन्मान निधीसाठी सतत पाठपुरावा करूनही अखेरपर्यंत निधी मिळाला नाही। आर्वीच्या उमरी गावातील 94 वर्षीय शेतकरी बाबूलाल सीताराम आत्राम या शेतकऱ्याने कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केलाय। आमदारांनी संबंधित कार्यालयांना पत्र देखील दिले, पण सन्मान निधी न मिळालेल्या बाबूलाल यांचा अखेर मृत्यू झालाय। सन्मानाशिवाय मरण आलेल्या या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकरी आहेत जे अजूनही किसान सन्मान निधीची प्रतीक्षा करत आहे। त्यामुळे किसान सन्मान निधीकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी होते आहे। बाबूलाल हे 2 वर्षापासून घरच्या सदस्यांना घेऊन शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजवत राहिले। तहसील कार्यालयात गेल्यावर बँकेत खात्याशी आधार संलग्न व ई-केवायसी करा असे सांगण्यात आले। हे सर्व केल्यावरही तहसील विभागाकडून कृषी कार्यालयाकडे बोट दाखवत आले। माजी आमदार दयाराव केचे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सुद्धा याविषयी पत्र पाठवले, परंतु कार्यवाही झालीच नाही। अखेरपर्यंत बाबूलाल यांना किसान सन्मान निधी मिळाली नाही। काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक व शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी बाबूलाल यांच्या घरी भेट दिली। किसान सन्मान निधीचा गाजावाजा करण्यात आला, परंतु या शेतकऱ्याने अनेकदा शासनाचे उंबरठे झिजवले, परंतु शेतकऱ्यांचा सन्मान झाला नाही अशी प्रतिक्रिया शैलेश अग्रवाल यांनी दिली। तर बाबूलाल यांचे नातू मधुकर यांनी बाबूलाल यांच्या पाठपुराव्याला प्रशासनाने सतत केराची टोपली कशी दाखवली याचीच व्यथा मांडली आहे। मधुकर धुर्वे, माझे आजोबा बाबूलाल सीताराम आत्राम, वय वर्ष 95। ते अल्पभूधारक शेतकरी आहे। सातत्याने 12व्या किस्तपासून त्यांचा हप्ता मिळत नव्हता। वारंवार मी तहसील कार्यालय, कृषी विभाग, प्रत्येक कार्यालय गाठले, इव्हन जिल्हाधिकाऱ्यालय, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्र्यांपर्यंत मी हा प्रश्न घेऊन गेलो, तरी त्यांच्यावर काही तोडगा निघाला नाही। आज मी सुशिक्षित आहे, सुशिक्षित असल्यामुळे आज मी स्वतःला न्याय नाही देऊ शकत, तर का सामान्य जनते काय त्यांना उत्तर काय मिळेल? जर तहसील कार्यालय जर गेलो, असे किती लोक उभे असतात की त्यांना की अशा त्रुटीमुळे क्लिअर आहे, आधार सेटिंग पूर्ण टोटल क्लिअर आहे, सर्व गोष्टी पूर्ण क्लिअर आहे। ऑलरेडी माझ्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून पैसे सुद्धा जमा होते। आज मला जर न्याय नाही भेटला, आज माझे आजोबा मरण पावले। आखरी जी त्यांची अपेक्षा होत्या त्यांची अपेक्षा ढसावल्या गेली आहे। वर्षाचे बाबूलालजी आत्राम होते। बाबाजीचं वृद्धापकाळामुळे वयाच्या 95व्या वर्षी आज निधन झालं, पण मागील 2-3 वर्षापासून सातत्याने त्यांच्या मुलीचा मुलगा हा किसान सन्मान निधी त्यांच्या खात्यात जमा याच्यासाठी त्यांच्यासह प्रत्येक कार्यालयाला गाठत होता, चक्रा मारत होता, उंबरठे झिजवत होता। मात्र या ठिकाणी किसान सन्मान निधीचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले, घोषणा करण्यात आल्या, मात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला, पण तरीही त्याला अजूनपर्यंत शासनाचा सन्मान त्याच्यापर्यंत त्या किसान सन्मानाचा पोचला नाही। ही दुर्दैवी व्यथा आणि अवस्था या देशात या किसान सन्मान निधीची आहे। अशा प्रकारच्या जितक्या योजना आहेत त्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही। हे भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात खूप मोठी शोकांतिका आहे आणि या ठिकाणी म्हणून शासनाने अशा प्रकारच्या योजना नाही तर धोरणं आखले पाहिजे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज असू नये। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी असलेला निधी, शेतकऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी असलेल्या आखलेल्या योजना, या योजना स्वरूपानं या बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक शेतकरी त्याच्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवू शकत नाही। म्हणून शासनाचे उंबरठे झिजवल्याशिवाय ऑटो पायलटवर आपोआप ह्या सगळ्या धोरण स्वरूपानं ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत आता पोहोचवण्याची गरज आहे।